जेरे अहद नाम दारुल उलूम गौशिया इंतेजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अन्सारी या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदतसाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता। आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहे आणि यामध्ये जवळपास मागच्या 2 वर्षापासून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने जवळपास 68,59,000 या एवढी अमाऊंट त्या खात्यामध्ये त्या QR खात्यामध्ये आलेली आहे। आणि आता यामध्ये पोलिसांचा तपास त्यावरून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतल्यामुळे त्यामध्ये त्याच्यावर दिनांक 14ला नवीन कायदा BNS कलम 314, 316 आणि 318 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिकदृष्ट्या सुरू आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदरच्या खात्यामध्ये बाहेरून इतरतून कुठून फंडिंग झालेलं आहे का किंवा आलेली अमाऊंट हे वेगळ्या कामासाठी किंवा इतर इलिगल कामासाठी काय वापरण्यात आलेलं आहे त्याचा तपास सुरू आहे। तसेच सदरचा जो आरोपी आहे याची अजून इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा देशविघातक कृत्यामध्ये काही रोल आहे का हे पुढील तपासामध्ये आपल्या निष्पन्न होणार आहे। एकंदरीत दिनांक 14 तारखेला जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा तपास सुरू आहे आणि जे रजिस्टर्ड मेंबर आहेत त्या रजिस्टर्ड मेंबरकडून पण आपण सर्व तपास करण्यात येणार आहे। तसेच जे बँकेचे स्टेटमेंट आहे त्या बँकेच्या स्टेटमेंटवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो। एकंदरीत आतापर्यंत जेवढा तपास झालेला आहे त्याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे। म्हणजे ATS न सांगितलं टेरर अँगल किंवा टेरर फंडिंग असा काही प्रकार यातून प्राथमिकदृष्ट्या दिसतोय का? सुरुवातीला तर अजून काही दिसत नाही। एक बँकेच्या स्टेटमेंटवरून आणि आज इतरत्र तपासावरून आपल्याला काही अधिक माहिती मिळाली तर मी आपल्याला पुरवेन। सर, हा QR कोड नेमका कुठे लावला होता आणि कशा पद्धतीने? त्यांनी कामगार नगरमध्ये जिथे मदरसाचं काम चालू आहे तिथे त्यांनी ओपन स्पेसमध्ये लावलेला होता की जर आपल्याला काही यामध्ये देणगी द्यायची असेल तर या QR कोडमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता आणि त्यामध्ये काही लोकांनी मदत केलेली आहे हे आपल्याला दिसत आहे। अधिक माहिती जर बँकेचे स्टेटमेंट आले आणि कोणी यामध्ये फंडिंग केलेलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे याबाबत अधिक माहिती झाल्यावर मी आपल्याला ती माहिती पुरवेन। QR कोड जिथे ठेवला होता तिथे काही इमारतीचे शॉर्ट्स ती इमारत बनवायचा म्हणून कॉन्टिन्यू करा असं काही पोस्टर वगैरे लावून काय नेमकं होतं? हा पोस्टर तिथं लावलं होतं की यामध्ये एक महिलांची मदरसा सुरू होणार आहे आणि यासाठी आपण फंडिंग करू शकता, गिट्टी बदरी जे काही बांधकामासाठी लागते असं त्यांचं म्हणणं होतं। पण अधिक यामध्ये काही असेल तर मी आपल्याला कळवेन। सर, हा नेमका पैसा मदरसाला जात होता की तो व्यक्तिगत अकाउंटला जात होता किंवा कोणत्या नावाने जात होता? ते फक्त त्या पर्सनल अकाउंटवर जात होता पैसा आणि जो कोणी आहे पर्सनली ते आपापल्या परीने लोक त्यामध्ये फंडिंग करत होते आणि या बँक स्टेटमेंट आल्यानंतर मी डिटेल आपल्याला देता येईल। मदतीसाठी हा पैसे घेऊन त्यांच्या संस्थेमध्ये ट्रस्टमध्ये बॉडीमध्ये हा एकटाच होता का इतर कोणी लोक होते का? म्हणजे सध्या आरोपी एक आरोपी 100% वाढू शकतात यामध्ये कारण जे रजिस्टर्ड फिर्यादनुसार जे रजिस्टर्ड 3 मेंबर आहेत या व्यतिरिक्त सदरचा जो आरोपी आहे एजाज अन्सारी हे 4थे आहेत आणि त्यांची आता स्टेटमेंट झाल्यानंतर किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे आज आम्ही तपासामध्ये ते पुढं निष्पन्न करू। जर यांचं काही यामध्ये रोल असेल आणि अजून यामध्ये आरोपी जर होत असतील तर आम्ही त्यांना आरोपी करू। हा एजाज अन्सारी याचा जुना काही क्राईम रेकॉर्ड आहे का? नाही, असं तर अजून काही दिसून आलेलं नाही आहे। काय असेल तर मी आपल्याला कळवेन। सर, प्राथमिकदृष्ट्या जो अमाऊंट त्याच्याकडे 68 लाख जमा झाला त्यापैकी त्याने काही खर्च